ची सुपारी घेऊन जीवघेणा हल्ला करणाऱ्या आंतरजिल्हा गुंड टोळीला येवला पोलिसांनी अवघ्या 1 तासात अटक केली। गावठी कट्टा, कोयते आणि 2 कारसह ही टोळी सिनेस्टाईल पद्धतीनं पोलिसांनी जेरबंद केली। यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली। 12 ऑक्टोबर रोजी दुपारी सोमठाणदेश गावात गौरव दत्तू सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर 8 ते 10 गुंडांनी शेतीच्या वादातून जीवघेणा हल्ला केला। हल्ल्यानंतर आरोपी 2 कारमध्ये बसून कोपरगावच्या दिशेनं पळाले, पण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत कोपरगाव रोडवरील आसरा लॉन्ससमोर दोन्ही वाहनं अडवली आणि 8 आरोपींना ताब्यात घेतलंय, तर 2 आरोपी मात्र पळून गेलेत। तपासात असं समोर आलंय की प्रमोद कचरू सोनवणे या आरोपीनं शेतावरील वादातून गौरव सोनवणे यांचा खून करण्याची सुपारी दिली होती आणि ही सुपारी नेवासा, सोनई आणि संगमनेर भागातील कुख्यात गुंडांना देण्यात आली होती। त्या आरोपितांवर पूर्वीपासूनच खुनाचा प्रयत्न, घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल असून काही आरोपी नुकतेच 15 दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आले होते। आरोपींकडून गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे, 2 लोखंडी कोयते, लोखंडी पाईप, 5 लाकडी दांडके, 2 चारचाकी वाहनं आणि 8 मोबाईल फोन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक आरोपींची नावं राजेंद्र जगताप, विलास आयनर, प्रमोद सोनवणे, हरिहर आवटे, अक्षय राजळे, शरद चोपडे, साहिल शेख आणि प्रदीप वायकर आदी सर्व आरोपी हे नेवासा तालुक्यातील असून सर्वांवर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे। या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सोडा, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप मडलिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धाडसी मोहीम यशस्वी केली। येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनवणे यांनी आपल्या सावत्र भावाचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं। त्यांनी गौरव दत्तू सोनवणे याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पोलीस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न केला। पोलीस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला। त्यांचा पाठलाग करून येवला या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली। त्या 2 वाहनातून 8 आरोपींना काल अटक केली गेली। त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा, जिवंत असणारे 3 काडतूस हे जप्त करण्यात आलेले आहे। या बाबतीमध्ये 307 आर्म्स ॲक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा, संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये 6 आणि 6पेक्षा अधिक गुन्हे, तेही मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। याच्या बाबतीमध्ये सर्व 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, येवला।